नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता आणि सचिन आता डायनिंग टेबल जवळ आलेले असतात आणि सगळ्यांना जेवलेलं थांबून बघून त्यांना खूपच जास्त आनंद होतो. तर अस्मिता आल्यावर विचारते, तुम्ही सगळेजण आमच्यासाठी थांबला होतात का? त्यावर आता सगळीजण म्हणतात की हो, तुझीच वाट बघत होतो. त्यावर अस्मिताला खूपच बरं वाटतं की आज तिच्या सचिनला पुन्हा पूर्वीसारखी वागणूक देतायत हे बघून तिला आनंद झालेला असतो. दोघेही जण डायनिंग टेबलवर जेवायला बसतात. त्याच वेळेला मुद्दामहूनच ना आता अर्जुन तिची मजा घेत असतो. अर्जुन आता म्हणू लागतो की अगं अस्मिता, तुझ्यासाठी ना माझ्या बायकोने तुझ्या आवडीची भाजी बनवलेली आहे, पण आम्ही ठरवले की ती भाजी तुला द्यायची नाही, ती भाजी आम्ही संपवायची. आणि म्हणूनच ना अर्जुन ती भाजी सगळीकडे पासपास करत असतो, पण ती अस्मिताला काही देत नाही. अस्मिता म्हणते, असं काय, मला खूप जास्त भूक लागलीये ना. आणि तुम्हाला कळतंय का माझ्या बाळाला किती भूक लागलीये? ते असं करू नका, हा द्या बरं, पटकन दे ना, मला भूक लागली ना. बोलून ती आता अर्जुनला ब्लॅकमेल करत असते. अर्जुनला आता ब्लॅकमेल केल्याबरोबर अर्जुनही म्हणतो, खरंच का भूक लागली का नाही? तर मग नाही दिली असती बघ. मग आता ती म्हणते की हो, खरंच सांगतोय. मग आता सगळ्यांना ती थोडी थोडी भाजी वाढून घेतली जाते आणि त्यानंतर आता अस्मिताची मजा घेऊन अस्मिताला सुद्धा ती भाजी दिली जाते. अस्मिता म्हणते की मला आज खूप बरं वाटते, माझ्या आवडीची भाजी मला भेटली आहे ना. पण आता इकडे कल्पना म्हणत असते की आवडीची भाजी भेटल्यावर किती तो आनंद झाला या मुलीला, खरंच ना. मग आता अस्मिता म्हणते, भाजी नुसती आवडीची भेटली म्हणून नाही झालाय मला आनंद यासाठी झालाय की तुम्ही सगळे जण पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागलात ना, म्हणून मला आनंद झालेला आहे, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र आता प्रियाला खूपच जास्त हसू येत असते. जण छान गप्पा मारत मारत आता हे सगळं काही एन्जॉय करत असतात. जेव्हा गप्पा मारून ती लोक जेवतात ना, तेव्हा कुठे जाऊन त्यांना बरं वाटतं असतं. त्याचसोबत कल्पना आता सांगत असते की अगं, सचिनसाठी तो दही भात केला आहे ना, तो घेऊन ये. सचिनला दही भात खूप जास्त आवडतो, म्हणूनच आता दही भातही आणला जातो. दही भात दिल्यानंतर आता सचिनही खूप जास्त खुश होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन छान तयार वगैरे झालेला असतो आणि आरशासमोर नुसता एकदमच मुरडत असतो. म्हणजे तो आरसाना सायलीला काही बघायला देतच नसते. आता त्यावेळेला सायली म्हणते की तुम्ही ना सकाळी जरा लवकर उठत जा, तुम्ही ना खूप घाईघाई करता, मग माझी किती धावपळ होते किचनमध्ये. मग त्याच वेळेला ना त्याला तो प्रसंग आता आठवतो, ज्या वेळेला त्याच्यावर ही सगळी जबाबदारी होती आणि तेव्हा तो सगळं काही एकटाच मॅनेज करायचा. तेव्हा त्याला आता सायलीची खूप जास्त दया येऊ लागते आणि तो म्हणत असतो की खरंच सॉरी हा, नाही तर माझ्याकडून हे सगळं झालं नसतं, सॉरी. असं बोलून आता कसबस तो तिला सॉरी बोलत असतो. त्याच वेळेला आता प्रियाचा विषय निघतो. प्रियाला काही झालं तरी कळायला नको की आपण आहे ना, तिचा पाठलाग करतो आपण ना, तिला चांगलाच ना गुंगारा द्यायला हवा. मग आता गुंगारा म्हणजे काय असं आता इथे असणारा अर्जुन म्हणतो. त्यावर साईल त्याला गुंगाराचा अर्थ समजावून सांगते. गुंगारा म्हणजे ना, त्याला असं म्हणतात की बघा, काही झालं ना तरी सुद्धा आपण एखाद्याला फसवतो. म्हणजे बघा, जसं तुम्ही माझ्याकडे रोमॅन्टिक होऊन येता आणि मग त्यानंतर मी तुम्हाला कसा दगा देते, कसं फसवते, त्यालाच म्हणतात गुंगारा देणं. समजलं का? गुंगारा देणं म्हणजे काय? असं बोलून ती पटकन खाली पडते. जेव्हा ती आता खाली जाते ना, तेव्हा आता सगळी जण डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेली असतात. तर प्रियाने आता सगळ्यांसाठीच थालीपीठ केलेली असतात आणि आता ही थालीपीठ सगळ्यांनाच खायची असतात आणि बघायचं असतं की कशी झाली आहेत ते. आणि त्यामुळेच ना आता ही थालीपीठ सगळी जण एन्जॉय करत असतात. पण ती थालीपीठ खात असतानाच ती तुटलीही जात नसतात. म्हणूनच आता सगळी जण प्रियाची मजा घेत असतात. पूर्णाजी म्हणत असते की ही थालीपीठ अगदी तुझ्यासारखी झालीत, बाहेरून
तर चांगले दिसतायत पण आतमधून एवढी कडक आहेत ना असं बोलूनच पूर्णाजी आता मजा घेत असते. पण दुसरीकडे मात्र आता अर्जुनला तो नाश्ता जात नसतो, कारण अर्जुन असा नाश्ता कधीच करत नाही. त्यातच आता ती म्हणते की मी सगळ्यांसाठी दुपारी जेवणही बनवणार आहे. व्हेज कुर्मा मी बनवायचं ठरवलं आहे. आणि त्यासोबत फुलकी सुद्धा. आता तिने हे म्हटल्याबरोबर आता अजूनच सगळ्यांना हसू येतं. सगळी जण एकमेकांकडे पाहून हसू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता ते खुलकेस त्या लोकांना खाणं होत नसतं. पण आता जेव्हा हे सगळं घडत असत ना, तेव्हा मात्र आता इथे असणारे कल्पना आणि सगळी जण मात्र त्यांना ते जात नसतं. पण इथे जो अश्विन असतो ना, तो मात्र आता जे काही प्रियान केलं आहे ते आवडीने खात असतो. म्हणूनच कल्पना म्हणत असते की शेवटी नवरा आहे ना, त्यामुळे बघा कसा खातोय ते. मग आता अश्विन ते खायला सुरुवात करतो, पण घरातल्या कोणालाही ते धड वाटत नसतं. आणि त्यामुळेच ना आता ते सगळेच जण बघत असतात की कसं झालंय. पण शेवटी ना अर्जुनला जातही नसतं. अर्जुन म्हणतो की आता मला ऑफिसला जायला उशीर होतोय, कारण हे थालीपीठ मला काही जाणार नाही. आणि असं बोलूनच ना त्याच्या खानाखुणा सायली सोबत चालू होतात. सायली आणि अर्जुन या वेळेला एकत्र घराबाहेर पडत नाहीत, कारण एकत्र जर पुन्हा घराबाहेर पडले तर कळू शकत ना प्रियाला की हे दोघेही जण बाहेर जातात. त्यामुळे अर्जुन एकटाच बाहेर पडलेला असतो. अर्जुन जेव्हा आता एकटाच बाहेर पडतो ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळीच जण अर्जुनला म्हणत असतात की आज काय खाणारही नाही आहेस का. अर्जुन म्हणतो की नको, ते मला जातच नाहीये. आणि असं बोलूनच ना अर्जुन उठतो. त्यावेळेला आता प्रिया लगेचच अशी दाखवते की खूपच माझ्यामुळे नुकसान झालं. बिचाया अर्जुनला खायला भेटलं नाही, पण अश्विन मात्र अगदी ताव मारून खात असतो, कारण ते सगळं त्याच्या बायकोने बनवलं. जरी ते कडू झालंय, तिखट झाले, कडक झाले, तरी त्याला खावं लागणार असतं, का तर त्याच्या बायकोने केलेलं आहे. दुसरीकडे आता दुपारी खुर्मा पाव बनवायचं तिचं ठरलेलं असतं आणि त्यासाठी तिची तयारी सुरू असते. आणि त्यावेळेला विमलही तिला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला जे जे लागेल ना ते मला सांगा, मी तुम्हाला काढून देईन सामान, असं देखील ती आता म्हणत असते. दुसरीकडे आता अर्जुन तर निघून गेला. सायली तर इथेच आहे. नक्की या दोघांचं काय चाललंय हे रियाला कळत नसतं. प्रिया आता जास्त विचार करत असते. मग दुसरीकडे आता कल्पना आणि त्याचसोबत सायली जी आहे ती आता बाहेर निघालेली असते. कल्पनाला खरंतर अस्मितासाठी थोडी शॉपिंग करायची असते आणि याचसाठी ती बाहेर निघत असते. आणि इथे कुर्माची लिस्ट जी आहे ती बनवत असते. इथे असणारी ही प्रिया. मग आता सायली ही बाहेर गेली आहे, कल्पनाही गेली आहे. मग आता सायली नक्की कुठे गेली असेल, सायलीचा पाठलाग करायला हवा का, असाही विचार ना प्रियाच्या डोक्यामध्ये येत असतो. पण सायली जात असताना कल्पना सोबत जात असते. पण बाहेर जाऊन काय होईल, म्हणजे ती तिच्याबरोबर जाईल का वेगळी जाईल, असा विचार ना इथे प्रियाच्या मनामध्ये येत असतो. प्रिया आता ती यादी बनवत असते, ज्या यादीमध्ये तिला आता या कुर्माला काय काय सामान लागणार आहे ते सगळं काही असतं. कल्पना म्हणत असते की आम्ही जाऊन येतो, तोपर्यंत तुझा व्हेज कुर्मा रेडी पण होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, व्यवस्थित कर, जे काही आहे ते धावपळ करून काहीच करू नकोस, असं देखील आता तिला सांगितलं जातं. जेव्हा तिला हे सगळं सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की नको काळजी करू, मी करेन हे सगळं काही. इकडे मात्र आता सायली म्हणत असते की प्रिया आता मी तुला माझा पाठलाग करू देणार नाहीये. मला माहिती तू प्रत्येक वेळेला माझा पाठलाग करते, पण या वेळेला मी तुला माझा पाठलाग करू देणार नाही देखील, आता सायली म्हणत असते. सायली आणि कल्पना आता बाहेर निघतात. बाहेर आता अर्जुन तर ऑलरेडी थांबलेला असतो. इकडे आता प्रियाला सुद्धा सायलीचा पाठलाग करायचा असतो आणि त्याचसाठी तिची धावपळ सुरू असते. ती आता विंबलला सांगते की हे सामान आहे ना, काही ऊर नाहीये कुर्माला बनवायला, ते सामान पटकन मी घेऊन येते. काही नाही, सगळं सामान तर आपल्या घरीच आहे ना, काहीच गरज नाही बाहेर जायची.
तुम्हाला सगळं सामान काढून देते असंही ती आता म्हणत असते. मग कणिक नाही, कणिक घेऊन येते. अगं कणिकही आहे वरच्या डब्यात असेही आता विमल सांगते. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन गालीत बसलेले असतात. सोबत कल्पनाही असते. तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये सोडतो चालेल ना? अग हो चालेल ना, काही फरक पडत नाही. पण आता घरातून निघताना सायली ही कल्पना सोबत निघालेली असते. प्रियाला असं दाखवायला की खरंच ही लोक शॉपिंगला जात आहेत. पण खरं तर कल्पनाला एकटीला शॉपिंगला जायचं असतं. दुसरीकडे आता रविराज तिथे येतात आणि आता विचारतात की अगं सुमन कुठे आहे? तर प्रतिमा सांगत असते की ती देवळात गेली. काय देवळात गेली? एकटीच गेली. तू नाही गेलीस का सोबत? त्यावर मी तिला म्हणत होते की चल मी पण येते तुझ्यासोबत. पण ती म्हणायला लागली की नको, मी एकटीच जाते, मी करते मॅनेज. आणि तसंही तिला ना जर देवळात गेल्यावर बरं वाटेल म्हणून मीही तिला एकटीला सोडलं. रविराज आता म्हणत असतात की नाही, तिला एकटीला सोडायला नको होतं. तुला माहिती आहे ना तिला किती त्रास होतो. मागच्या वेळीला आपण बघितलंस ना, आपण एकटीला सोडलो होतो आणि मग तिच्यावर काय परिणाम झाला होता. तिचं काय झालं होतं ते हे कसं काय विसरू शकतेस तू? असंही आता रविराज म्हणत असतात. पण प्रतिभा म्हणत असते की तुम्हाला सुमन का हवी होती? तर सुमनच्या ना काही पेपरवर सह्या हव्या होत्या. तिच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट मी करत होतो आणि त्याचसाठी मला तिच्या सह्या हव्या होत्या. तर आता सुमन या नागोबाला भेटायला गेलेली असते. सुमन जेव्हा नागोबाला भेटायला जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे नागोबाला ती म्हणत असते की तुम्ही हे सगळं का केलं? कशासाठी केलं? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मला द्या. मग आता तू इथे कशाला आलीयस? मला जाब विचारायला आलीस का? मग हो, मी तुम्हाला जाब विचारायला आलेली आहे. तुम्ही हे सगळं कशाला केलं? म्हणजे मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर कळलीच पाहिजेत. या सगळ्या मागे तुमचं काय उद्दिष्ट होतं ते? कारण तुम्ही जे काही केले ना त्याच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय. मी किती आशा अपेक्षा ठेवल्या होत्या पण त्या सगळ्या अशा अपेक्षा भंग झालेल्या आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. दुसरीकडे आता रविराज जे आहेत ते आता सुमनला कॉल करायला घेतात. पण आता प्रतिमा थांबवते. प्रतिमा म्हणत असते की नको, तिला कॉल करू, ती दिव्यात गेली आहे ना, मग ती बरोबर वाटत नाही दिव्यात फोन लावणं आणि मग तिला सुद्धा कसं तरी वाटेल. त्यापेक्षा जरा थांबा. मग आता रविराज म्हणतात की तू म्हणतेस ना म्हणून मी फक्त अर्धा तास थांबणार आहे. अर्धा तासाच्या पुढे मी जराही वेळ थांबणार नाहीये. असं देखील आता रविराज प्रतिमाला बोलत असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं नागराज जो आहे तो आता सगळ्या गुन्ह्याची कबुली देत असतो. म्हणजेच तो बोलत असतो की मला ना तू ऐकायचंच आहे ना नेमकं काय ते? तर मला दादाची प्रॉपर्टी हवी होती आणि त्यासाठी मी हे सगळं केलं. एकदा प्रॉपर्टी माझ्या हातात आली असती ना तर मी राजा झालो असतो आणि तू राणी झाली असती. असंही काहीच तो आता म्हणत असतो. त्यावर आता राणी कसली झाली असती? ओमी मला ते सांगा ना. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? जी प्रॉपर्टी होती ती वडील पवारचीत नव्हती. जर वडील पारचीत जर प्रॉपर्टी असली असती तर त्यावर तुम्ही हक्क सांगितला असता तर गोष्ट वेगळी होती. जी काही प्रॉपर्टी आहे आज ती सगळी काही दादाने स्वतः कमवलेली आहे. रविराज काकांबद्दल हे सगळं काही ती बोलत असते आणि त्याचबरोबर रविराजांनी पहिल्यापासूनच खूप जास्त मेहनत घेतली. ते वकील होते, वकील आहेत आणि तेव्हापासून त्यांनी सुरुवातीला जे काही काम केलं आहे ना त्यामुळे त्यांच्याकडे आज एवढी मोठी संपत्ती आहे आणि ही सगळी तुम्ही घ्यायला बघताय आणि त्यावर तुम्ही स्वतःचा हक्क सांगू पाहताय. एवढं सगळं करून तुम्हाला काय मिळणार होतं? मला प्रॉपर्टी हवी होती आणि त्यासाठी मी काही करायला तयार होतो. असंही आता इकडे नागराज बोलत असतो. पण सुमनला या सगळ्याचा राग येत असतो. सुमन आता त्याला म्हणत असते की तुम्ही जे काही केले ना त्यामुळे स्वतःत जर आयुष्य बर्बाद केले सोबत भासही. अगं तुझं कसलं आयुष्य बर्बाद झालंय? तू तर दादाकडे राहून मस्त आरामात ऐशो आरामात जेवतेस खातेस.
मसर जगतेस असंही आता नागराज बोलत असतो. मला म्हणताय का मी कसलं जगते? खाते पिते. तुम्हाला माहिती आहे का माझ्या संसाराची कशी वाट लागली? तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आज जे काही भोगते ना मी, फक्त तुमच्यामुळे भोगते. पण या सगळ्याच नागराजला काही घेणं देणं नसतं. नागराज म्हणत असतो, मग हे सगळं मला काय सांगतेस? भोग ना. तुझ्या कर्माची फळे आहेत ती भोग. मला इथे तर जेलमध्ये टाकलंय. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटतोय ना, मग कर आता सगळं काही. सण असंही तो आता तिला म्हणतो दुसरीकडे. सायली आणि अर्जुन आता त्या बाईला भेटायला गेलेले असतात, ज्या बाईला आधीच विकलेल असतो. आणि त्या बाईला विकलेल असताना भेटायला गेलेले असताना तेव्हा तिने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणूनच ती म्हणत असते की तुम्ही आता का आला आहात, त्यावर आम्ही आधी माहिती काढायला आलो आहोत, असं देखील आता सायली सांगत असते. मग आता आपण इथेच बोलायचं आहे का? त्यावरती त्या दोघांनाही आतमध्ये घेते. जेव्हा त्या दोघांनाही ते आतमध्ये घेते ना, तेव्हा आता या दोघांचेही पडलेले प्रश्न म्हणजेच बबली बद्दलचे. मग आता बबलीला कसं काय हे केलं? मग बबली, तुम्हाला मी सांगते, त्या सदा आणि मैनाची 5वी मुलगी. सदा आणि मैना 1 नंबरचे चालू आहेत. एवढे दिवस सायली आणि अर्जुनला वाटत होतं की सदा मैनाचे फक्तच 4च मुली आहेत, पण आता 5वी मुलगी आहे आणि तिचं नाव बबली आहे. ही गोष्ट आता सायली अर्जुनला कळलेली असते. खरं तर ना, त्यांच्या टेलरिंगच्या दुकानामध्ये त्या 5ही मुलींचे फोटो आहेत. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन बघा, आजही ते फोटो तसेच आहेत. खरं तर ना, तिला लागोपाठ 5 मुली झाल्या. 4 मुलींचा सांभाळ तिने केला, पण 5वी मुलगी तिला सांभाळता आली नाही. म्हणजे 5वी जी मुलगी होती ना, ती खूप जास्त खट्टा होती. 3-4 वर्षाची झाली तेव्हापासून तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. मग यांनी विचार केला की असली मुलगी घरात ठेवण्यापेक्षा हिला आपण विकलेल बरं, निदान त्या निमित्ताने पैसे तरी येतील. आणि असा विचार करून ना, त्यांनी विकून टाकलेली होती तिला. हे सगळं काही आता त्या बाईकडून जेव्हा हळूहळू कळत असतं, तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुनला एकावर धक्के बसत असतात. म्हणजेच महिप्त आणि या सगळ्याचा काहीतरी नक्कीच टाका आहे आणि या प्रियाला आणलेला आहे. यामध्ये सुद्धा महिप्त नागराजचा हात आहे. या थोड्या थोड्या गोष्टी आता अर्जुन आणि सायली लीच्या लक्षात येत असतात. म्हणूनच आता जे काही ते बाई सांगत असते ना, ते ऐकूनच त्यांना खूप मोठा धक्का बसत असतो. आणि त्यांना एवढंच कळलेलं असतं की जे काही घडत आहे ते एकदमच विचित्र घडत आहे. आणि त्यामुळेच ना, त्यांना आता कळत असतं की ही जो बबली आहे तीच प्रिया आहे की काय. मग आता या सगळ्याचा जो काही छडा आहे तो कुठे लावता येईल, त्यावर तुम्ही ना त्या मुलींच्या शाळेत जाऊन या सगळ्याचा शोध घ्या, असं देखील आता ती बाई सांगत असते. सायली आणि अर्जुन जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा आता विचार करतात. तर सायली अर्जुनला म्हणत असते की इतके दिवस आपल्याला वाटत होतं की ह्यांच्या 4च मुली आहेत, पण आता 5 मुली आहेत. आणि या सगळ्यामध्ये नागराज महिप्सचा सुद्धा हात आहे. म्हणजे रियाला आपल्या घरात आणण्यामागे ते सुद्धा मोठं काम बचावतायत, असं देखील आता म्हटलं जात असते. इकडे आता अर्जुन विचार करत असतो आणि म्हणत असतो की आपल्याला जर 5व्या मुलीचा, बबलीचा पूर्ण तपास घ्यायचा असेल तर आपण ना एक काम करूया, सगळ्या शाळांमध्ये जाऊन इन्क्वायरी करूया. तिथेच आपल्याला जे हवं आहे ते मिळेल, असंही आता म्हटलं जातं. कारण त्यांना कोणत्या शाळेत घातलेलं होतं याबद्दल काही कल्पना त्या बाईला नव्हती. म्हणूनच त्या बाईने फक्त त्या दोघांना एवढं सांगितलेलं होतं की तुम्ही शाळेत जाल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. आणि म्हणूनच आता सखीकडे शोध घ्यायचा ते निर्णय घेत असतात सायली आणि अर्जुन. आता विचार करतात की घरी जायला हो, कारण उशीर तर खूप झाला होता. दुसरीकडे प्रिया या तर रात्र झालेली असते, पण तरी सुद्धा ना सायली अर्जुन बद्दलच विचार करत असते. या दोघांच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय? दुपारी सुद्धा बाहेर पडताना अर्जुन आली गेला, नंतर सायली गेली कल्पनाच सोबत. पण ह्यांचं काहीतरी नक्कीच गडबड सुरू आहे, असा विचार ती करत असते. माझ्या बाबतीत
तर काही नसेल ना माझ्या बाबतीत. ह्यांना काही क्लू लागला नसेल ना खरं तर. ना बाहेर पडताना खूप जास्त सावध राहायला लागेल. कारण माझा पाठलाग आता ती करायला लागलेली आहे. असं देखील आता मनामध्ये विचार प्रिया करत असते आणि थोडे टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच अश्विन तिथे येतो. अश्विन तिथे आल्यानंतर तो तिला विचारतो की काय झालं बायको, कसला एवढा विचार करतेस, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. तर आता तिला अश्विन म्हणत असतो की तू जे काही करतेस ना ते खरंच खूप छान करतेस. घरातल्यांची मनही त्यामुळे जिंकली जातात. उलट आहे ना, मला खूप जास्त तुझा अभिमान वाटतो. तू जे काही करतेस त्यामुळे हळूहळू का होई ना सगळं या घरातल्या मग सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करायला लागली आहेस. आणि असंच काही ना काही करत राहा. तू हार म्हणू नकोस. तू जेव्हा हे सगळं करतेस ना तेव्हा मला खूप बरं वाटतं. असं देखील अश्विन आता प्रियाला बोलत असतो. त्यावर प्रिया ही अश्विनला म्हणते की थँक यू, तू मला इतकं समजून घेतोस. तू जर मला समजून घेतलं नसतंस ना तर काय झालं असतं माझं असंही. ती आता त्याला बोलून दाखवते. तर अश्विन म्हणतो की मी तुला समजून घेणारच ना, शेवटी तू माझी बायको आहेस आणि तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. असं देखील आता तो म्हणत असतो. जेव्हा या गोष्टी तो तिला म्हणतो ना तेव्हा प्रियाला खूप जास्त बरं वाटतं. अश्विन प्रियाच्या अगदी हातात हात घेऊन तिच्याशी गोड उलाबी गप्पा मारत असतो. तर दुसरीकडे आता अर्जुन त्या केस संदर्भात स्टडी करत असतो. त्याला आता त्या डॉक्टरच बोलणं आठवतं जेव्हा ब्लड टेस्टचे रिपोर्ट घेऊन गेली होती ती लोक. तेव्हा ते रिपोर्ट बघितल्यानंतर आता त्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तन्वी ही रविराज आणि त्यासोबत प्रतिमा त्यांची मुलगी नाही आहे. हे सत्य जेव्हा आठवतं तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो आता बसलेला असतो आणि त्याचाच विचार ना आता ते करत असतात. जेव्हा आता या सगळ्याचा विचार ते करू लागतात ना तेव्हा सायलीही तिथे येते. सायलीलाही तो प्रसंग आठवतो. सायली ही विचार करते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे एकदम प्रॉपर घडतंय आणि त्यामुळे आता त्या दोघांचा पाठलाग करत असते. तेव्हा सायली मुद्दामून तिला वेळात काढते. मार्केटमध्ये सायली अशीच फिरत असते आणि मागे वळून पाहते तर तिथे प्रिया असते. प्रियाला ते विचारते की काय तू इथे काय करतेस? त्याबरोबर प्रिया घाबरते. तिला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं. त्यामुळे आता सायलीने तर प्रियाला चाकवा देऊन पकडलेलं आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.